करिअर काउन्सिलिंग आणि पालकांची मानसिकता हा अतिशय महत्वाचा विषय आहे। मुलांना साधारणपणे 9वी 10वी दिल्याच्या नंतर त्यांना काळजी असते पुढे कुठली स्ट्रीम निवडावी आणि ही स्ट्रीम निवडताना मित्रांनो फक्त ट्रॅडिशनल पद्धतीने न निवडता आता तुम्ही ही स्ट्रीम अगदी स्पेसिफिक स्वतःच्या असेसमेंट करून मगच निवडली पाहिजे, जेणेकरून तुमच्या मुलांचा सक्सेस हा जास्त चांगल्या प्रकारे त्यांना एन्जॉय करता आला पाहिजे। खूपदा असं होतं अनेक पालक आजही 11वी 12वीसाठी सायन्स घ्यायचा आग्रह करतात, जेव्हा की मुलांना ते घ्यायचं नसतं। मात्र आजही असा समज लोकांचा आहे की सायन्स घेतल्या मुलांना अभ्यास करायची सवय लागते। असं नाही आहे। उलट तुम्ही तो वेळ जर समजा कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी दिला तर प्रॉबॅबली मुलांसाठी अतिशय चांगल्या फील्डची निवड तुम्हाला करता येऊ शकते। म्हणून मला असं वाटतं करिअर निवडताना तुमचा काउन्सिलर हे अतिशय एक्सपिरियन्स आणि सर्टिफाईड क्वालिफाईड असले पाहिजे। त्यांच्या लाईफचा एक्सपिरियन्स पण फार जास्त महत्वाचा आहे, जेणेकरून ते तुम्हाला योग्य प्रकारचं मार्गदर्शन करू शकतील। याच्याकरता तुमचे स्वतःचं डिसिजन एकदा पूर्ण झालं की देन यू मीट युअर काउन्सिलर, गेट युअर असेसमेंट डन अँड मेक द मोस्ट ऑफ युअर करिअर। बेस्ट ऑफ लक।